पारंपरिक पद्धतीनुसार बनणारे थालीपीठ, धिरडे लाटून करा या थापून करा, त्याचं प्रीमिक्स तयार केल्यानंतर अगदी सोपी सहज पद्धत होते आणि चवदार म्हणसानंतर खूपच भारी लागतं. तर हे प्रीमिक्स कसं तयार करायचं हेच आज आपण बघणार आहे, जे करायला खूप सोपं आणि रेसिपी खूप छान बनत्या. तर कशा बघूया पुढील प्रमाणे वेळ न घालवता. नमस्कार, मंजूच्या घरच्या स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. त्यासाठी कोणतंही एक भांड्याने आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. जो कुकरमधला डब्बा असतो तो मी घेतलेला आहे. तर 2 डबे आपल्याला गहू घ्यायचे आहे, 1 डब्बा ज्वारी, अर्धा डब्बा आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे. आवडीनुसार मुगाची डाळ तुम्ही त्यामध्ये वाटीभर घेऊ शकतात. 1 मूठभर किंवा 1 छोटी वाटी भरून ओवा आणि 1 छोटी वाटी भरून आपल्याला त्यामध्ये जिरे घ्यायचे आहे. मुगाची डाळ ही ऑप्शन आहे, आवडली तर टाका, नाही टाकली तरी पण चालेल. यानुसार आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे, जे पूर्ण पौष्टिक असं असतं. आता आपण याचं लगेच पीठ तयार करून घेणार आहे. हे सर्व मिश्रण छान असं मिक्स केल्यानंतर जिरे, ओवा जे आहे ना ते अगदी छान असं पिठामध्ये मिक्स होऊन प्लेन येतात आणि त्याचा फ्लेवर पण छान येतो. आता हे सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर आपण हे पीठ किमान 2 आठवडे छान असा डब्यामध्ये भरून ठेवू शकतो. आणि वेळेवरती अगदी घरात कोथिंबीर पण असेल ना, ते टाकून पण तुम्ही छान असं थालीपीठ तयार करू शकतात. किंवा मेथीची भाजी, पालक भाजी, शेपू, दुधी भोपळा अशा अनेक वेगवेगळ्या भाजीपाला टाकून तुम्ही हे थालीपीठ, धपाटे तयार करू शकतात, जे लाटून पण करता येतात आणि थापून पण करतात. करायला पण सोपे असतात. आणि अगदी पीठ घ्यायचं, त्यामध्ये फ्लेवर पण आपण जिरा, ओवा टाकल्यामुळे छान असं प्रीमिक्स तयार झालेलं आहे, ज्याने आपल्याला रेसिपी करायला खूप सोपं जातं. आता प्रीमिक्स तयार करून ठेवलेलं होतं. दुसऱ्या दिवशी घरामध्ये छान असे दोडके होते. म्हटलं छान अशा या दोडक्याची शिरा काढून घेऊया आणि मस्त असं थालीपीठ तयार करायचं होतं. तर आजी ज्याप्रमाणे पूर्वी थापून करायची ना, त्याप्रमाणे थालीपीठ घरामध्ये सर्वांना खूप जास्त आवडतात, म्हणून दोडक्याच्या छान शिरा काढून घेतल्या. तर दोडक्याच्या शिरा बघा अगदी पूर्ण कशा काढायच्या, अगदी यानुसार शिलरनी काढल्या ना तर दोडकं कसं एकदम मध्ये सॉफ्ट होतं, जेणेकरून ते किसायला किंवा मिक्सरमधून काढायला सोपं जातं आणि तोंडामध्ये त्याची कचकच पण लागत नाही. जेव्हा पण तुम्ही दोडकं घेसाल त्यावेळेला असे छान त्या शिरा काढून घ्यायच्या आणि किसणीने त्याचा कीस तयार करायचा. आता अगदी सहज पद्धतीनुसार त्याचा कीस तयार होतो, जो की आपल्या थालीपीठ असो या धपाट्यामध्ये एकदम छान असं मिक्स होतो. तर यानुसार छान असं त्याचा कीस तयार करून घेतला. लगेचच 9 ते 10 हिरवी मिरची घेतली. लसणाच्या 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेला आहे. जिरा आवडत असेल अजून तर टाका किंवा आपण प्रीमिक्समध्ये टाकलेलं आहेच, पण छान जिऱ्याची टेस्ट घरी सर्वांनाच आवडते, म्हणून अजून चमच्याभर टाकलं आणि हे सर्व मिश्रण छान असं त्याचं वाटण तयार करून घेतलं. तुम्ही ज्या वेळेला कपड्यावरती थापून थालीपीठ तयार करताना त्यावेळेला तुम्ही त्यामध्ये कांदा टाकू शकतात, जो थापून एकदम छान पूर्ण थालीपीठला लागतो. ज्यावेळेला तुम्हाला लाटायचं असेल त्यावेळेला तुम्ही मिक्सरमधून फिरून कांदा टाकू शकतात. तर आपण जे प्रीमिक्स तयार केलं ना ते घेतलं, त्यामध्ये चमचाभर हळद आणि थोडासा रंग येण्यासाठी लाल तिखट घेतलं, म्हणजे चव पण छान लागते आणि फ्लेवर पण सुंदर येतो. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्व मिश्रण असं पूर्ण एकत्र तयार करायचं. तर बघा अगदी सोपी पद्धत होते, खूप सारे असे पिठं मिक्स करायची गरज पडत नाही, फ्लेवर पण छान येतो आणि झटपट पद्धतीनुसार आपण पीठ घेतलं, अगदी भाजी त्यामध्ये टाकली, चवीनुसार मीठ हा तिखट टाकून घेतलं, सर्व मिश्रण एकत्र केलं की झटपट पद्धतीनुसार आपल्याला थालीपीठ करायला सोपं होतं. यानुसार आपलं असं प्रीमिक्स असलं ना तर खूप भारी होतं, जे 15 दिवस घरामध्ये तुम्ही तयार करून ठेवू शकतात. तर सर्व मिश्रण छान असं पूर्ण एकत्र तयार केलं, छान त्याचं कणिक भिजवून घेतलं. तर अगदी सॉफ्ट असं पीठ आपल्याला भिजवायचं आहे आणि आज जे आपण थालीपीठ करणार आहे ते अगदी पोलपाटावरती एक 4 घडी रुमाल तयार करायचा आणि तो त्यावरती टाकायचा, म्हणजे आपण थापून आज थालीपीठ करायचं. आमच्या इकडे याला धपाटे पण म्हणतात. तर यानुसार आपल्याला पूर्ण असं सुरुवातीला त्या रुमालावरती पाणी टाकायचं, नंतर अगदी हाताचा दाब द्या किंवा बेलण्याने
असं आपल्या स्वतःच्या साईडकडे लाटण्याने ओढा की लगेच त्याचा गोल आकार होतो किंवा हाताने छान असं थापून तयार करू शकतो. पूर्वी आजी नेहमी असे 5 गोल करायची. ते कशासाठी हे मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगते. म्हणजे त्याचं एक विशेष वैशिष्ट्य आहे की त्याचं थालीपीठ त्यानुसार केलं की खूप छान बनते. आणि हे बघा अजून एक रेसिपी आजी करायची तसंच मी करते. अगदी एक कांदा घ्यायचा आणि पूर्ण गोल तव्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे सर्व बाजूला सारखं तेल लागतं आणि झटपट पद्धतीनुसार थोड्याच तेलामध्ये सर्व तव्यावरती तेल लागून जातं. तर यानुसार लगेच कपड्यावरती थापलं की कपड्यानेच अगदी त्यावरती उलटं करायचं आणि थालीपीठ त्यामध्ये टाकून घ्यायचं. आता हे होल कशासाठी केल्या जायचे, तर त्यामध्ये हळूवार करत आपल्याला 1-1, 2-2 थेंब तेल टाकता यायचं, म्हणजे पूर्ण थालीपीठला ते तेल लागायचं आणि थालीपीठ सर्व बाजूने छान खरपूस असं भाजायचं. या कारणामुळेच 5 त्याला होल पाडल्या जायचे आणि जे आपले थालीपीठ आहे ना ते एकदम मस्त खरपूस असं तेलामध्ये भाजल्या जायचं. तर सर्व थालीपीठला या पद्धतीनुसार आपल्याला 5-5 होल करायचे, हाताने मस्त छान थापून घ्यायचे. तर तुम्ही प्रीमिक्स केल्यानंतर इतकं झटपट पद्धतीनुसार कोणतंही थालीपीठ तयार करू शकतात, जे चवीला अतिशय भारी लागतं आणि खायला म्हणसाल तर खूप पौष्टिक आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या भाजी टाकून तुम्ही थालीपीठ तयार करू शकतात. तर आज मी सुरुवातीला दोडक्याचं थालीपीठ तुम्हाला तयार करून दाखवलेलं आहे. यानंतर मी तुम्हाला या प्रीमिक्स पासून किती प्रकारची थालीपीठ तयार करणार आहे हे दाखवणारच आहे. तर तुम्हाला अजून वेगवेगळ्या प्रकारची थालीपीठची रेसिपी बघायची असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची थालीपीठची रेसिपी तुम्हाला थोडीशी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर अशी छान मस्त थालीपीठ मस्त दुर्डी भरून तयार केलेले आहे आणि त्यासोबत मस्त आंबट आणि तिखट अशी लिंबाची चटणी घेतलेली आहे, ज्यासोबत एकदम मस्त असं थालीपीठ लागतं. त्यासोबत तुम्ही दही घेऊ शकता. तर मस्त अगदी 7 ते 8 थालीपीठामध्ये मस्त दुर्डी गच्च भरलेला आहे. दिसायला अगदी भारी दिसतात, मुलं आवडीने खातात. विशेष म्हणजे आमच्या घरी तर दह्यासोबत खूप आवडतं, जे खायला खूप भारी लागतं. त्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडंसं तिखट फ्लेवर आवडत असेल तर चिली फ्लेक्स टाकतात आणि कोणत्याही तुम्हाला आवडणाऱ्या चटणीसोबत तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकतात, जे अतिशय भारी लागतं. तर आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच थालीपीठच्या अनेक वेगवेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढच्या नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल. बाय बाय.